तर एवढा व्यासंग असणाऱ्या या साहित्यिकामध्ये ना, म्हणजे ह्या प्रथम साहित्यिक असतील, इतका प्रचंड व्यासंग आहे त्यांचं. नंतर त्यांनी बालसाहित्य लिहिलेलं आहे. बालसाहित्याची तरी नाही म्हटली तरी सहज 5-25 पुस्तकं त्यांची निघतील. म्हणजे प्रचंड मोठं बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. बौद्ध साहित्यामध्ये तरी कोणताही साहित्यिक त्यांचा हात धरणार नाही. कथा लिहिलेल्या आहेत, चरित्र लिहिलेले आहेत, ललित लेख लिहिलेला आहे, संशोधनपर अनेक लेख लिहिलेले आहेत, समीक्षा लिहिलेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी समीक्षा लिहिलेल्या आहेत, वैचारिक लेख तितकेच आहेत. काय सांगू त्यांच्या वैविध्यबद्दल. हे वेगवेगळे साहित्य प्रकार आणि एकाच व्यक्तीनं एवढ्या प्रचंड मोठ्या वैविधतेवरती प्रभाव टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. या सर्व साहित्यांचा समावेश त्यांच्या या साहित्य लेखनामध्ये येतो. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. अतिशय सरळ भाषा, साधी भाषा, सोपी भाषा आणि अतिशय सुंदर रसाळ आणि भावनिक जोड, आध्यात्मिक जोड देणारी ही भाषा, असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एवढंच नाही, या साहित्यामध्ये जशी विविधता आहे ना, त्यांच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा साहित्य आहे. त्यांचं फ्रेंच भाषेमध्ये साहित्य आहे, माहीत असू द्या तुम्हाला. त्यांचं जर्मन भाषेमध्ये साहित्य आहे, माहीत असू द्या. त्यांचं इंग्रजी भाषेमध्ये साहित्य आहे. त्यांना इंग्रजी संस्कृतचा मोठा व्यासंग आहे. आणि त्यांना पाली भाषेमधलं त्यांचं साहित्य आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये. काही सांगावं, 7-8 भाषांमध्ये त्यांचं साहित्य, प्रचंड मोठं साहित्य. हा अजूब आहे. जरी 92 वर्षाचं आयुष्य असलं ना, तरी या 92 वर्षात सुद्धा इतकं सारं करणं हे म्हणजे मला तरी हे अजब वाटतं. सर हे अजब रसायन आहे. साहित्यिक अनेक आहेत, असं काही नाही असं नाही, भरपूर लिहिणार आहेत. पण इतका मोठा व्यासंग, प्रसिद्ध साहित्य कृती जर कोणती म्हणाल ना, तर आज आपण ज्या पुस्तकातून हा लेसन पाहणार आहे ना, वसंत हृदय चैत्र, ते जे ऋतुचक्र नावाचं त्यांचं एक साहित्य आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे त्यांचं साहित्य. दुसरी एक त्यांच्या आयुष्यातली घटना तुम्हाला सांगतो. साऱ्या घटना सांगणं काही शक्य नाही, वेळ फार कमी असतो. इंदिरा गांधींनी 1975 साली देशावरती आणीबाणी लादली. ते आणीबाणी त्यांना मान्य झालं नाही. त्यांनी कडाडून विरोध केला, अनेक लेख लिहिले त्याच्यावरती. आणि त्या आणीबाणीला विरोध करणाऱ्या काही साहित्यिकांमध्ये अग्रगण्य साहित्यिका म्हणून त्यांचा गौरव होतो. त्यांचा छंद जर बघितला ना, पाककला तुम्ही पाहिली, पाककला म्हणजे कळते ना, स्वयंपाक. पाककलेवरचं त्यांचं साहित्य पाहिलं ना, मग म्हणाले हा आणखी एक प्रकार आला का. इतके सारे प्रकार, साहित्य प्रकार आणि इतकी सारी पुस्तकं. त्यांचा खास आवडीचा छंद जर तुम्ही कोणता म्हणाल तर पाककला. नंतर विणकाम म्हणजे विणणे. आणि नंतर भरतकाम कळतं ना तुम्हाला, नक्षी, त्या कपड्यावरती भरतकाम केलेलं असतं बघा, नक्षीनं ते वेगवेगळे हे केलेलं असतं. तर अशा पद्धतीचा व्यासंग असणारा गाढा व्यासंग ज्याला म्हणतात, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि भावुतकडता म्हणजे कळतं ना, म्हणजे कोणताही विषय सहज भावनिकतेशी जोडायचा, अध्यात्माशी जोडायचा, माणसाच्या जीवनाशी त्याला घेऊन यायचं, जीवनाकडे त्याला घेऊन यायचं. अतिशय चिंतनशील अशी वृत्ती. ही जी चिंतनशीलता आहे ना, ती त्यांच्या प्रत्येक, हा लेसन शिकताना सुद्धा हा निसर्गावरचा लेसन आहे. वसंत हृदयात असणारा हा चैत्र महिन्यातला वसंत, असा त्याचा अर्थ आहे. असा हा लेसन आहे ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला त्यांची ही संवेदना प्रधान शैली, त्यांची चिंतनशीलता आणि त्यांचा प्रचंड व्यासंग हे तुम्हाला त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. भाषा ही त्यांच्या म्हणजे संवेदनशील भाषा आणि भावुत्कट भाषा, भावनिक भाषा, आध्यात्मिक भाषा हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. किती वैशिष्ट्य सांगता येतील बाबा. माझ्यासारख्या माणसानं म्हणजे अशा विषयावर बोलणं फार अवघड असतं. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य ही फार प्रचंड आहे, म्हणजे खूप आहे. मी 1-2-4 तुम्हाला सहज सांगितली, सहज आठवली, त्या ह्याच्यातही दिली असतील, ते आपण वाचणारच आहोत. आता सिद्धार्थ जातक म्हणून, जातका नावावर सिद्धार्थ म्हणजे कळतं गौतम बुद्ध सिद्धार्थ. त्यांच्या जीवनावरती म्हणजे बौद्ध वाङ्मयावरती त्यांनी जवळजवळ 7 खंड लिहिलेले आहेत. प्रचंड मोठा व्यासंग आहे. आणि हे जे 7 खंड आहेत ना, हेच दुर्गाताईंचं किंवा दुर्गाबाईंचं बहुमोल कार्य साहित्यामधलं समजण्यात येतं. अत्यंत बहुमोल असं कार्य त्यांनी या साहित्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे साहित्य आहे ना, म्हणजे बौद्ध साहित्यातला हा एक नमुना आहे. म्हणजे 7 खंड सिद्धार्थ जातका म्हणून त्यांनी
प्रसिद्ध केलेले आहेत. एवढा प्रचंड व्यासंग असणं एका व्यक्तीला, आणि एवढं प्रचंड लिखाण करणं, आणि एवढ्या विविध म्हणजे कळतं ना, वेगवेगळ्या अशा कशामध्ये, वेगवेगळ्या साहित्यामध्ये आपलं पदार्पण करणं, वेगवेगळ्या साहित्यामध्ये आपण काय म्हणतो, आपण लिखाण करणं, हे सारं अवघड गोष्टी आहे. म्हणजे आपणाला सहज वाटतं ते, किंवा आपण त्याला म्हणू की हे सहज असेल, किंवा ते सहज असणं शक्य आहे, किंवा असे लेखक असू शकतील, असं जरी आपण म्हटलं तरी असे फार फार लेखक फार कमी आहेत. म्हणजे आता तसे साहित्यिकच नाही आहेत असं म्हणा. ह्यांचा जन्मच मुळात ना साहित्यासाठी झालाय असं वाटायला लागतं. म्हणजे साहित्य हेच त्यांचं जीवन आहे, साहित्य हेच त्यांचं आयुष्य आहे, साहित्य हेच त्यांचं विश्व आहे असं म्हणा. साहित्य हेच त्यांचं हृदय, आणि साहित्य हेच त्यांचं सर्वस्व. असं हे सर्वस्व साहित्याला देणाऱ्या अशा या लेखिका, आणि या लेखिकांचं साहित्य आपणाला, म्हणजे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, किंवा मी तरी माझं नशीब समजतो एखादा धडा त्यांचा, आणि तेही ऋतुचक्र पुस्तकातला, बरं का. म्हणजे ऋतुचक्र हे पुस्तक जे आहे ना, ते त्यांची बहुमोल अशी साहित्यकृती आहे. तर आता आपण त्यांच्या साहित्यकृतीकडे जाऊया. मी एक तुम्हाला सांगितलं, अशा अनेक आहेत बरं का. खमंग नावाचे त्यांचं पाकशास्त्रातलं एक पुस्तक आहे. ते तरी इतकं प्रसिद्ध आहे ना, आणि बऱ्याचशा भाषेमध्ये आहे खमंग, तुम्हाला माहीत असू द्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला पाकशास्त्राचा कधी अभ्यास करावा आणि पाहावा असं वाटेल ना, तेव्हा तुम्ही निश्चितच या पुस्तकाचा विचार करा. किंवा गुजरातच्या लोककथा ज्या आहेत ना, त्याचे 5 खंड आहेत. उत्तर प्रदेशच्या लोककथा आहेत ना, त्याचे 5 खंड आहेत. महाराष्ट्राच्या लोककथा आहेत ना, त्याचे 5 खंड आहेत. कर्नाटकच्या 5 खंड आहेत. नंतर तमिळच्या लोककथा, पंजाबच्या लोककथा, मध्य प्रदेशच्या लोककथा, पूर्वांचलच्या लोककथा, वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या लोकपरंपरा त्यांनी वेगवेगळ्या खंडामध्ये लिहून ठेवलेले आहेत. अस्वल नावाचं त्यांचं एक माहितीपर असं पुस्तक आहे. नंतर तुम्हाला सांगतो आठवले तसे, हे बालसाहित्य आहे. म्हणजे बालसाहित्यामध्ये सुद्धा त्यांचा हे आहे. आस्वाद आणि आक्षेप नावाचं त्यांचं एक वैचारिक लेखन आहे, प्रचंड मोठं आहे आणि प्रचंड चिंतनशील असं आहे. काय नाव आहे त्याचं? आस्वाद आणि आक्षेप. आस्वाद आणि आक्षेप. नंतर ऋतुचक्र नावाचं त्यांचं एक ललित लेख आहे, ज्यामधून हा लेसन घेतलेला आहे, जे साहित्यातली प्रचंड मोठी साहित्यकृती समजण्यात येते आणि प्रसिद्ध अशी ही साहित्यकृती आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलंच कथा सरित सागर या नावाचं एक अनुवादित पुस्तक आहे. त्यांनी अनुवाद सुद्धा तितकेच केलेले आहेत. केव्हा लिहिलं असेल, केव्हा अनुवाद केलं असेल, तेव्हा जेव्हा आपण ते पाहतो ना. कंदम नावाचे त्यांचं ललित कथा दर्शक असं एक पुस्तक आहे, कंदम. नंतर तुम्हाला सांगितलेलं ऋतुचक्र, हे सुद्धा ललित लेख आहे. नंतर व्यासपर्व नावाचं त्यांचं ललित लेख आहे. नंतर पैस नावाचं त्यांचं ललित लेखांचं पुस्तक. किती सांगू तुम्हाला आहे ना. लोकसाहित्याची रूपरेषा नावाचे त्यांचे 5 का 6 खंड आहेत. हे लोकसाहित्य लोकांसाठी लिहायचं, लोकांच्या सुधारण्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या अवेअरनेससाठी, जनजागृतीसाठी लिहायचं. असा प्रचंड व्यासंग आहे. रामशास्त्रींच्या वरती रामशास्त्री भागवत नावाचं त्यांचं पुस्तक आहे. मला वाटतं हे अतिशय महत्त्वपूर्ण असं पुस्तक, अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्याचीही गणना केली जाते. व्यक्ती आणि वाङ्मय, म्हणजे व्यक्ती जशा बदलतात ना, तसं वाङ्मय सुद्धा बदलत जातं. व्यक्तीचा अभ्यास करण्याचा व्यासंग असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि व्यक्ती आणि व्यासंग, त्याचबरोबर अजून केतकरी कादंबरी म्हणून त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे. ही केतकरी कादंबरी, तरी त्या डॉक्टर केतकरांच्या फॅन आहेत. त्यांनी बऱ्याच वेळेला ते सांगितलेलं आहे, त्यांच्या बऱ्याचशा परिचयामध्ये मी वाचलेलं आहे. केतकरी कादंबरी नावाची जे कादंबरी आहे ना, ती सुद्धा त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये गणली जाते. नंतर कौटिल्य अर्थशास्त्रावर सुद्धा लिहिले बघा. कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा त्यांचा एक प्रचंड ग्रंथ आहे. अशा पद्धतीनं नंतर गोधडी आहे. नंतर डांगच्या लोककथा, डांग म्हणजे एक प्रदेश आहे, डांगच्या लोककथा आहेत. नंतर तुळशीचं लग्न म्हणून त्यांचा बाल संग्रह एक आहे, किंवा बाल साहित्य म्हणा. नंतर दख्खनच्या लोककथा तरी त्यांनी इतक्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. दख्खन कळतं ना, दख्खनचं पठार कळतं ना, त्या ठिकाणच्या त्यांनी लोककथा, त्याचे खंड आहेत. पाली प्रेमकथा आहेत, या सुद्धा कथासंग्रह इतक्या प्रसिद्ध आहेत, पाली भाषेतल्या आहेत त्या. आणि त्याचा अनुवाद मराठी भाषेत सुद्धा आहे. दिव्य वेदांत नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे, ललित लेख आहे. निसर्गोत्सव
जसं ऋतुचक्र आहे ना निसर्गावरचं, त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे निसर्ग उत्सव, ते सुद्धा ललित साहित्य आहे. पूर्वांचल नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे आणि पूर्वांचलच्या लोककथा नावाचं त्यांचं 5 खंडांचं एक पुस्तक आहे. 5 खंड हे वेगवेगळे आहेत. तर असं व्यासंग असणारा. नंतर बंगालच्या लोककथा आहेत, अजून पंजाबच्या आहेत, अजून काय काय सांगू तुम्हाला आहे की नाही. मुक्ता नावाचा त्यांचा एक ललित लेखसंग्रह आहे. रानझरा, मला आठवत नव्हतं ते, रानझरा नावाचा त्यांचा एक लेखसंग्रह आहे. त्यामध्ये प्रचंड प्रचंड मोठे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. बघा रानझरा हे सुद्धा निसर्गावरच आहे, पण ते जर वाचलात ना तुम्ही, त्याच्यातला एक लेखसंग्रह आहे हा. तर हा जर लेखसंग्रह तुम्ही जर वाचला, किंवा रूपरंग नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. रूपरंगमध्ये तरी काय सांगावं, म्हणजे इतके प्रचंड मोठे लेखक आपल्याला महाराष्ट्राला लाभलेले आहेत. लहानी नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. असे विशेष सत्यशिव सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम नावाचं त्यांचं एक अतिशय सुंदर माहितीपर पुस्तक आहे. आता काय म्हणजे ह्याच्या पलीकडे आता तुम्हाला काय सांगू त्यांच्या साहित्याबद्दल, नाही का. असं प्रचंड मोठं साहित्य निर्मिती करणारी ही लेखिका दुर्गा नारायण भागवत. जन्म 1910चा आणि मृत्यू कितीचा सांगितला मी, सांगा बघू, 2002चा. कितीचा, 2002चा मृत्यू आहे त्यांचा. अशा पद्धतीच्या या साहित्य या पाठाला लाभलेले आहेत. त्यांचा हा पाठ नाव आहे वसंत हृदय चैत्र. का वसंत हृदय कळालं तुम्हाला, सांगा बघू. वसंत हृदय म्हणजे वसंत हृदय असा, वसंत ऋतू असा ऋतू आहे तो प्रत्येकाच्या हृदयात घर करतो. येतो कधी रे, चैत्र महिन्यामध्ये येतो. चैत्र महिन्यामध्ये येणारा हा वसंत ऋतू काय करतो, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो. मनामध्ये म्हणण्यापेक्षा लेखिका म्हणतात हृदयामध्ये घर करतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा कुणी त्याला विसरू शकत नाही असा हा वसंत ऋतू जो आहे तो वसंत ऋतू चैत्र महिन्यात येतो. त्या वसंत ऋतूबद्दल आपल्याला आज पाहायचं आहे. आणि म्हणून वसंत हृदय चैत्र, कळतंय ना, शीर्षक कळलं पाहिजे मग सारं कळतं. तर त्या वसंत ऋतूबद्दल थोडक्यात आपण पाहूया. वसंत ऋतू कसा असतो बघा. वसंताचा उत्सव असतो ना, हा निसर्गदत्त उत्सव असतो. म्हणजे निसर्गानंच निर्माण करणारा निसर्गाचा एक उत्सव आहे तो. आपल्या आयुष्यात कशा परंपरा असतात, सण असतात, उत्सव असतात. आपण कसं नटतो थटतो, रंगीबेरंगी कपडे घालतो, घर रंगवतो, सास म्हणजे काही काही करतोय ना. वेगवेगळ्या सणाचे आपले वेगवेगळे रीतिरिवाज आहेत, त्याप्रमाणे आपण करतो. तसं निसर्गाचे सुद्धा वेगवेगळे स्वभाव आहेत, वेगवेगळे रिवाज आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि वेगवेगळे भाव आहेत. त्यातला एक आहे आणि सर्वोच्च आहे वसंत. समजला, हा एक निसर्गाचा उत्सव आहे. तो वसंत आहे ना, तो वसंत पंचमीपासून सुरू होतो. त्याला माघ शुद्ध पंचमी असं म्हणतात. मी पहिलाही उल्लेख केलेला आहे. वसंत ऋतूची सुरुवातच अशी असते. सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत 16 कलांनी भारलेला असतो, फुललेला असतो. आता 16 कला म्हणजे कळतं की नाही, जशा कलेमध्ये 16 कला असतात ना वेगवेगळ्या, तशा वसंत ऋतूला सुद्धा वेगवेगळी रूपं आणि वेगवेगळ्या कला आणि वेगवेगळी स्वरूप, त्यांची वेगवेगळे स्वभाव आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. असा तो फुललेला हा असतो. समजतंय तुम्हाला. आणि जर असंही म्हणता येईल, यौवन हा जर म्हणजे हा जो यौवन आहे ना, यौवन म्हणजे काय तर आपलं तारुण्य, हा जर आपल्या जीवनाचा वसंत आहे असं जर आपण म्हटलं ना, तर वसंत हा निसर्गाचा यौवन आहे असंही म्हणता येईल. म्हणजे तारुण्य, निसर्गाचं तारुण्य आहे ते वसंत ऋतू. म्हणजे तारुण्य हे कसं आहे माहिती आहे, आपल्या मानवी जीवनाचा काय आहे, उत्सव आहे ना. तारुण्य हे काय आहे, फळाने फुलणारी भरलेला असा आहे ना. तारुण्य जसं असतं ना मानवी जीवनामध्ये, तसं निसर्गाचं हे तारुण्य आहे वसंत ऋतू. म्हणून वसंत हृदय किंवा वसंत हृदय चैत्र असं म्हणतात त्याला. तर हा वसंत ऋतू आहे ना, हे सृष्टीचं यौवन आहे, सृष्टीचं तारुण्य आहे. महर्षी वाल्मिकींचं नाव ऐकलं असेल, ज्यांनी रामायण लिहिलं. त्या रामायणमध्ये वसंत ऋतूचं अतिशय सुंदर मनोहरी असं वर्णन तुम्हाला त्या रामायणामध्ये सुद्धा ऐकायला आणि पाहायला मिळतं. अतिशय सुंदर. कुणी केलं हे वर्णन, कुणी केलं, वाल्मिकीने. बघा एवढं केवढं महत्व आहे. किंवा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं एक उदाहरण सांगितलं जातं, ते काही माझ्या वाचनात कधी आलेलं नाही, पण मी बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. हे भगवान श्रीकृष्ण आहे ना, त्यांनी गीतेमध्ये ऋतुमान कुसुमाकर या नावाखाली वसंतांची बिरुदावली गायलेली.
गीता सांगत असताना कुरुक्षेत्रावरती त्या गीतेमध्ये श्रीकृष्णानं वसंतांचं वर्णन, वसंत म्हणजे कोण? शेजापाजारी नाही, शाळेतला वगैरे नाही, गावातला वगैरे नाही. वसंत म्हणजे वसंत ऋतू. आज वसंत या शब्दाचा अर्थ नेमका वसंत ऋतू असाच घ्यायचा. मी फक्त वसंत म्हटलं तरी वसंत ऋतू, बरं का? मी गडबडीत असं काही म्हटलं तर तुम्ही ते समजून घ्यायचं. अशा पद्धतीचा हा वसंत ऋतू अतिशय सुंदर असं मनोहर दर्शन त्या गीतेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. किंवा तुम्हाला कवीश्वर जयदेव माहीत असतील, नाव ऐकलं असेल, प्रचंड मोठे कवी आहेत. आणि हे जे कवीश्वर जयदेव आहे त्यांनी तरी या वसंतांचं किंवा वनोत्सवांचं वर्णन जे आहे ते अविचल केलेलं आहे. म्हणजे अजिबात थकलेले नाहीत. आयुष्यभर त्यांनी त्या वसंताचं वर्णन केलेलं आहे. आणि या वसंताच्या वर्णनामध्ये खास करून हिमालयामध्ये पाहिलेला वसंत कवीश्वर जयदेवाने. आता हिमालय म्हणजे काय आहे तुम्हाला माहित आहे? एक अजूबा आहे. त्या हिमालयाच्या वसंतांचं वर्णन कवीश्वर जयदेवाने केलेलं आहे. अशा अनेक थोर पुरुषांनी या वसंतांचं वर्णन केलेलं आहे. आपल्यासारख्या माणसांचं ते काम नाही. स्वतःच्या अतिशय मनोहारी अशा सौंदर्याने तो माणसांना ना आकर्षित करत असतो. जेव्हा वसंत ऋतू येतो ना तेव्हा निसर्गाचं आकर्षण जे आहे ना ते आकर्षण आपोआप वाढत जातं, बरं का? म्हणजे माणसाला निसर्गाकडे चला असं म्हणावं लागत नाही. वसंत ऋतू त्याला खुणावतो, आकर्षित करतो. आणि मग माणूस आपण हो, म्हणजे माणसाला सांगावं लागत नाही. मग माणूस काय होतो माहिती आहे? आपण होऊन त्या वसंत ऋतूकडे धाव घेतो किंवा त्या निसर्गाकडे धाव घेतो. आपण आपल्या अस्वस्थ असणाऱ्या जीवनाकडून स्वस्थ जीवनाकडे जातो, बरं का? हे वाक्य लक्षात ठेवा. ही जी मी माहिती सांगतोय ना ती तुम्हाला स्वमतासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगतोय. आपलं अस्वस्थ असणारं जीवन आहे ना त्याला स्वस्थ करायचं आहे. आपलं निरागस असं जीवन आहे ना, आपलं दुःखी वेदनादायी असं जीवन आहे ना ते जीवन सुखी आनंदी करायचं आहे. मग कुठे जायचं आहे? निसर्गाच्या सानिध्यात जायचं आहे. पण होतं काय माहिती आहे? या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्या निसर्गाचा आस्वाद घेऊन आपलं जीवन म्हणजे अस्वस्थ असणारं जीवन स्वस्थ करण्यासाठी माणसाकडे फुरसत कुठे आहे? माणूस धावतो त्या पैशाच्या पाठीमागे, त्या पोटाच्या पाठीमागे. असं म्हणतात ना, देवानं सारं दिलं आणि वरनं इथभर पोट दिलं. म्हणजे पोटाच्या मागं आयुष्यभर माणसाला लावलं. ही निर्मात्याची करतेची त्या करत्या धरत्याची ही किमया आहे. तशी निसर्गाची ही किमया आहे. निसर्ग सुद्धा हे देवाचं प्रभूचं रूप आहे. निसर्ग एक जादू आहे असं म्हणा. निसर्ग हा एक जादूगर आहे. आणि या जादूमुळे, निसर्गाच्या या जादूमुळे ना तो त्या मानवाला आकर्षित करतो आणि मानवाच्या जीवनातील वेदना, दुःख, अजून काय म्हणूया आपण, दारिद्र्य, हे सारं नष्ट करतो. ती किमया आहे. हे फक्त कोण करू शकतो माहिती आहे? परमेश्वर करू शकतो. आणि म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हा वसंत ऋतू आणि त्या वसंत ऋतूचं यौवन प्राप्त केलेला हा निसर्ग म्हणजे दुसरा परमेश्वर आहे असं म्हणा. आणि म्हणून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणून वसंत हृदय आहे. कळतंय ना तुम्हाला? मला काय म्हणायचंय ते कळतंय ना बाळांनो? इतकं खोलात जाऊन मी तुम्हाला शिकवतोय जीव तोडून, तितका जीव तोडून तुम्ही सुद्धा ते डोक्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर असा लेसन आहे. मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे. माणूस सतत निसर्गाच्या सानिध्यात जात असतो. पण तो कशासाठी जातो माहिती आहे? त्या निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्या निसर्गाचा आपल्या जीवनासाठी उपयोग कसा करून घ्यायचा, आणि म्हणून तो त्याच्या सानिध्यात जातो. पण लेखिकेला या लेसनमध्ये तेच सांगायचंय. फक्त उपभोग घेण्यासाठी नव्हे तर मानवी जीवनावर प्रभाव पडावा, मानवी जीवन सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावं. अस्वस्थता, निराशा निघून जावी आणि निराशाच्या गर्तेतून माणसाचं जीवन बाहेर पडून ते प्रफुल्लित आणि आनंदित व्हावं, अशा पद्धतीचा भाव या लेसनमध्ये. आणि म्हणून तो हृदयात असला पाहिजे. समजतं की नाही? तो जीवनावरती प्रभाव टाकणारा वसंत आहे. वसंत म्हणजे काय? नाहीतर मी सांगितलंय पहिलंच, असा काही त्याचा वेगळा अर्थ घ्यायचा नाही. वसंत म्हणजे वसंत ऋतू. हृदय वसंत म्हणजे कळतं की नाही? हृदयात असणारा हा हृदय वसंत ऋतू. वसंत आपल्या हृदयात असला पाहिजे. नाही तुम्ही कुणाला तरी दुसऱ्या वसंताला ठेवा असं काही नाही. ओके. तर निसर्गामध्ये अनेक अशा किमया घडत जातात, अनेक जादू आहेत आणि त्या जादूचा स्पर्श झालेला
परमेश्वरी स्पर्श असणारा आणि परमेश्वरानंच निर्माण करणारा निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो ना आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या आजोबा म्हणजे कलाकृतीकडे आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा आपला अहम जो आहे ना तो गळून पडतो आणि आपण अहम शून्य बनतो. काय सांगू तुम्हाला, म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे, पण मी पहिला पुन्हा सांगतो तुम्हाला, मला इथे लेक्चर घेताना खूप मर्यादा आहे. अहम शून्यता, आणि म्हणून अहम शून्यता फक्त माणसाच्या अंगी कधी येते माहिती आहे तुम्हाला? एक तर निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहिल्यानंतर, त्या समुद्राचा अगाधपणा पाहिल्यानंतर आणि त्या नदीचं प्रचंड वेगानं वाहनं पाहिल्यानंतर आणि सुंदर हिमालय पाहिल्यानंतर आणि सुंदर ते दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला अहम निघून जातो. म्हणजे त्या निसर्गापुढे मी एक क्षुल्लक गोष्ट आहे, मी स्वतःला जे समजत असतो ते सारे विसरतो आपण. इतक्या या कलाकृती आहेत निसर्गामध्ये, आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की आपल्याला अहम निघून जातो, आपण अहम शून्य बनतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अहम शून्य मनुष्य फक्त पाशीच बनतो, आणि म्हणून निसर्ग हाच प्रभू आहे, निसर्ग हाच ईश्वर आहे आणि निसर्ग हाच परमेश्वर आहे, आणि म्हणून तो हृदयात आहे आणि म्हणून तो हृदय वसंत आहे. कळलं ना तुम्हाला? नक्की कळतंय ना? म्हणून निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. निसर्गाचे सानिध्य हेच ईश्वराचे सानिध्य आहे, हेच परमेश्वराचे सानिध्य आहे आणि हेच प्रभूचे सानिध्य आहे. हेच आपणाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणार आहे आणि हेच आपलं जीवन तारणार आहे. निसर्गाशिवाय जीवन हे शक्य नाही, निसर्गाशिवाय आनंद शक्य नाही, निसर्गाच्या सानिध्याशिवाय सुखी जीवनाची संकल्पना ही व्यर्थ आहे. आणि म्हणून हे प्रभूचं सानिध्य आहे असं म्हटलं तरी काय फार वावगं होणार नाही, किंवा असं म्हटलं तरी अतिशयोक्तीही होणार नाही. असं हे वसंत ऋतू आहे, आणि या वसंत ऋतूचं हे हृदयहम्य असं हृदयातलं एक आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारं हे वसंत ऋतूचं दर्शन आपण पाहिलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर हे आपणाला निसर्गाचे वेगवेगळे देखावे पाहायला मिळतात. दुर्गा भागवतानं सुद्धा आज तुमच्या समोर या निसर्गाचे वेगवेगळ्या कलाकृती आणि या निसर्गाच्या वेगवेगळ्या कलाकृतीतून या निसर्गाचे वेगवेगळे भाव तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचे आहेत. हा निसर्ग परमेश्वराचं एक रूप आहे, दुसरा परमेश्वर आहे असं म्हणा, आणि या परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन आपलं दुःख जे आहे ते दुःख आपणाला संपवायचं आहे. आपलं दुःख संपल्यानंतर आपण आनंदी होतो आणि परमानंदाकडे जातो. सर्वोच्च आनंद प्राप्त करायचा असेल तर प्रभूच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि दुर्गा भागवतांच्या मते प्रभू कोण आहे, ईश्वर कोण आहे रे? कोण आहे सांगा बघू? वसंत, निसर्ग, आणि म्हणून तो हृदय वसंत आहे. कळलं असेल तुम्हाला? निसर्ग सुख दुःखांच्या द्वंद्वापासून दूर असतो, त्याला सुख नाही, दुःख नाही, कशाचंही दुःख नाही. निसर्गामध्ये दुःखाची संख्या कमी नाही, पण निसर्ग कधी दुःखी होताना पाहिला नाही.